नमस्कार, मी मोनिका. देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत. आता पाहूया सविस्तर बातम्या. नागपुरात योगा दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योग करणे आवश्यक. नितीन गडकरी यांची पत्रकारांशी चर्चा. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, उमेदवारी मिळाली असती तर मी भरपूर फरकाने गडचिरोली येथून जिंकून आलो असतो. भाजपचा सर्वे चुकला, त्यामुळे हे झालं. जालन्यात सरकारच्या शिष्टमंडळाची ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी भेट. उमेदवार एकनाथ शिंदेचे, पण उमेदवारी द्यायची की नाही हे भाजप ठरवते. हा अफलातून कारभार आहे, बच्चू कडू यांचा टोला. बीड अहमदनगर महामार्गावर समस्त ओबीसी समाज उतरला रस्त्यावर. टायर पेटवून केला निषेध. ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे बहुमत नाकारला. 2024च्या लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही संपवण्याचा जनादेश झाला. संजय राऊत यांचे वक्तव्य. डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयाच्या शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न केले आंदोलन. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाची पर्वणी ठरत आहे. बोगस निवडणूक ओळखपत्र तयार केले असतील तर फेरनिवडणुका घ्या, वैशाली दरेकर यांनी दिले निवेदन. सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यातील फटाका कारखान्याला आग, मालकाला बसला मोठा आर्थिक फटका. अमरावतीत काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन सुरू आहे. महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, बी-बियाणे काळा बाजार बाबत सरकार कुचकामी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जीवाला धोके असल्याचं एक पत्र बच्चू कडू जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिले होते. सखोल चौकशी करावी आणि संबंधित प्रकरणात लक्ष घालून पुन्हा दाखल करावा अशी मागणी या पत्रातून बच्चू कडू यांनी केली आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावात शेतकऱ्यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक. सलग दुसऱ्या दिवशी खासदार सुनेत्रा पवार यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची गर्दी. सहयोग सोसायटीच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी. मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय आहे, हे शरद पवारांचे वक्तव्य आहे. पत्रकारांशी गिरीश महाजन यांची चर्चा. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.